पिंपरी चिंचवडमधील पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रात 12 तासात 374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात थेट 10% वाढ झाली आहे. पवना धरणात 67.80% पाणीसाठा आहे. गेली अनेक वर्षात एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद याआधी कधी नव्हती. मात्र आता रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. धरणाच्या पाणीसाठ्यात 7 ते 10% वाढ झाली. पवना धरणात 67.80% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. सुशांत, पिंपरी चिंचवडमधील पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला, रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय आणि आता धरणाच्या पाणीसाठ्यात थेट 10% वाढ झाली आहे. काय या संदर्भातले ताजे आणि सविस्तर अपडेट्स? गेल्या 72 तासापासून या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रात्री देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस बरसत होता आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो ही जी पवना नदी आहे त्याचं नदी पात्र जे आहे ते आता वाढलेलं आहे. मुसळधार पावसामुळे या नदी पात्रातून आता पाणी बाहेर येऊ लागलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील हे केजूबाई बंधारा आहे आणि याच ठिकाणी केजूबाई मंदिर देखील आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नदी काठच्या गावांना देखील आता प्रशासनाने इशारा दिलेला आहे. या ठिकाणी अनेक जणांच्या घरांमध्ये पाणी गेलंय तर सकल भागामध्ये देखील पाणी साचल्याच्या या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाने देखील आता खबरदारी घेत ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे ते पाणी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि नागरिकांना देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा पद्धतीने नदी पात्राच्या जवळ काही लोक आता हे पाण्याचं रौद्र रूप आहे ते बघण्यासाठी दाखल झालेले आहेत. सेल्फीच्या नादामध्ये त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये असं देखील प्रशासनाने आवाहन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी 72 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पवना धरणामध्ये तब्बल 10% वाढ झालेली आहे आणि हे रेकॉर्ड ब्रेक पावसाची या वर्षीची ही नोंद आहे. करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद सुशांत या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.